चला मॅच स्टार्ट करायची आहे. अंपायर तर पहिल्या षटकातला पहिला चेंडू आपण पाहतोय. सुजित असेल स्ट्राईक एंडवरती. एक धाव जोडली गेली आहे धावफलकावरती. दुसरा चेंडू ज्याचा समाचार घेईल पुन्हा एकदा सुजित. स्वतः कर्णधार आहे जयदुर्गा मुरुड कोळीवाडा या संघाचा आणि त्याच जबाबदारीने सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावरती आपण पाहतो आलाय. इथे मात्र अतिशय सावध फलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती, कारण पहिला सामना मात्र हातातून निसटला होता. यावेळेला नक्कीच या स्पर्धेमध्ये टिकवून राहण्यासाठी प्रयत्न असेल दोन्ही टीमचा. पुन्हा एकदा एक धाव जोडली झाली. एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. सुमित मात्र अप्रतिम गोलंदाजी या स्पर्धेमध्ये करतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिले. पुढचा चेंडू रूपमसाठी असेल आणि पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर झोनमध्ये जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला रूपमसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक धाव जोडली जाईल शेवटच्या चेंडूवर. षटक संपते पहिलं षटक समाप्तीनंतर 6 धावा जयदुर्गा मुरुड कोलीवाडाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पुढचा षटक घेऊन येते दुसरा षटक अथर्व सुभेदार. सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू एक धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. चांगला फटका पाहायला मिळाला, मात्र चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती समाचार घेईल. इथे झालं आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते वरती. थोडासा भरकटतोय. नक्कीच चांगला चेंडू होता, परंतु लेक्शनचा थोडं बाहेर पडला, त्यामुळे वाईट घोषित करण्यात आलाय आणि या वेळेला मात्र फसवला गेलाय. सुजितला तंबूचा रस्सा दाखवलाय. इथे सुजितच्या इनिंगचा खात्मा होतोय. तर सुजित बाद झाल्यानंतर मैदानावर येतोय भुवन. तर भुवन आलाय फलंदाजी करण्यासाठी. एक धाव देखील आपण पाहिलं तर जोडली गेली आहे. पुन्हा एकदा एका धावेनं धावसंख्या देखील बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. चौथा चेंडू असेल ज्याचा सामना करेल पुन्हा एकदा भुवन स्ट्राईक एंडवरती. इथे मात्र न समजणारा चेंडू राहिला. एकीकडे बॅट फिरवली, चेंडू मात्र दुसऱ्याच बाजूला गेला, परंतु एक धाव देखील जोडली गेली आहे. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावांवरती. 2 चेंडू येणार आहेत अजून या षटकातले. कशा पद्धतीनं सामना करेल रुपल स्ट्राईक एंडवरती, किती धावा येतील या चेंडूंवरती. पुन्हा एकदा इथे कदाचित झेल होऊ शकला असता, परंतु इथे झेल सुटलाय. एक जीवदान रूपमला मिळालंय, परंतु या मिळालेल्या संधीचा कशा पद्धतीनं फायदा घेतोय रूपम. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला अथर्व याच्या. एक संधी मिळाली, एक जीवदान मिळाले. इथे नक्कीच मिळालेल्या संधीचा फायदा घेतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11 धावांवरती. तर तिसरं षटक घेऊन येतोय तेजस करडे. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेळला गेला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. कोणती धाव येत नाही, चेंडू मात्र निर्धाव राहतोय. षटकातला हा पहिला चेंडू.
तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. या एका धावेनं धावसंख्या देखील बदलली. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल. कदाचित मोठा फटका येऊ शकला असता, परंतु साहिल याचं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच धावा रोखल्यात आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजांना. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवर. 3 चेंडू झालेले आहेत. तेजस याच्या षटकातलं चौथा चेंडू असेल, स्ट्राईक एंडवरती असेल. पुन्हा एकदा भुवन कशा पद्धतीनं समाचार घेईल पुढच्या चेंडूचा. नक्कीच आपल्याला माहिती आहे की ही स्पर्धा या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील सुरू आहे. घरामध्ये बसून सुद्धा ही स्पर्धा पाहता येऊ शकेल, कारण ही स्पर्धा टीके केबल यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की 29 नंबरच्या चॅनलवरती ही स्पर्धा घरामध्ये आपल्याला पाहता येईल टी व्हीवरती. पुन्हा एकदा चांगला फटका, इथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि रूपमच्या इनिंगचा खात्मा. पुन्हा दुसरा धक्का जयदुर्गा मुरुड कोळीवाडा या संघाला. तर नक्कीच सामना मात्र मैदानावरती आपण पाहतोय. HDFC बँकेचे मॅनेजर आदरणीय नाईक सर, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे व्यासपीठावर. आपण असं नसतं व्हायचं आहे. मी मुरुड पद्मदू गलीच्या वतीनं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. HDFC बँकेचे मॅनेजर नाईक सर यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राईज आला आहे 2 खेळाडूंसाठी. सिद्धार्थसाठी क्षेत्ररक्षणासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आणि तेजससाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज, असं 200 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी जमा आहे. पंकज गुरव यांच्याकडून हे कॅश प्राईज आलं आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. पंकज गुरव यांच्याकडून हे 200 रुपयाचा कॅश प्राईज आलं आहे, उर्फ घातक भाई यांच्याकडून हे प्राईज आलं आहे. आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. तर शेवटचा षटक मैदानावरती आपण पाहतोय, त्याचा समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहिलंय आपण. काय डिसिजन येतोय इथे, फलंदाज बाद होतोय भुवन. तर अमित आलाय फलंदाजी करण्यासाठी. चांगला फटका देखील पाहिला, परंतु इथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती आणि पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू द पवेलियन. अमितच्या इनिंगचा खात्मा. तर 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू या षटकातले आपल्याला पाहिजे आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 14 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आक्रमक गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा अपील केलं गेलंय. यावेळेला देखील चेंडू मात्र निर्धाव चेंडू राहिला. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क झालेला नाहीये. नक्कीच हे षटक आपण जर पाहिलं असाल तर आतापर्यंत 4 चेंडू केले गेले, त्याच्यावरती कोणतीही धाव खर्च झालेली नाही. अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहेत. विशाल असेल स्ट्राईक एंडवरती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा धावबाद होताना विशाल, आणि इथे मला वाटतं जयदुर्गा मुरुड कोळीवाडा ऑल आउट होते.
तर पहिला 4 षटकांचा खेळ आपण पाहिला, ज्याच्यामध्ये एक छोटंसं टार्गेट सेट केलं. 15 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं कोटेश्वरी प्रतिष्ठान या संघासाठी. नक्कीच ही स्पर्धा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे. FS स्पोर्ट्स या चॅनलवरती आपण यूट्यूबवरती ही स्पर्धा पाहू शकता. आणि जे क्रिकेटचे चाहते या स्पर्धेसाठी आम्हाला यूट्यूबसाठी जे जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडू आपण पाहिला, ज्याला वाईड घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात सुरुवात झाली. एक धाव जोडली जाईल. सलामीची जोडी मैदानावरती कोटेश्वरी प्रतिष्ठान संघाची आपण थोडासा बदल पाहतोय. स्ट्राईक एंडवरती असेल अजिंक्य, नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश खेडेकर. एक छोटंसं टार्गेट आहे. रूपम आहे पहिला षटक ज्याचा चालू आहे आपण पाहतोय. 2 धावा देखील धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. कोणतीही धाव येत नाहीये. चेंडू मात्र निर्धावला आहे. धावसंख्या स्थिरावलेली 2 या धावसंख्येवरती. यावेळेला चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण. इथे कदाचित धावबाद होऊ शकला असता फलंदाज, परंतु एक जीवदान नक्कीच अजिंक्यला मिळालंय. एक छोटी धावसंख्या गाठायची आहे आणि गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर त्याच पद्धतीची पाहायला मिळते. एक छोटासा टार्गेट आहे. धाव बनवण्यापासून रोखून ठेवायचं आहे. तीच गोलंदाजी मैदानावरती आपल्याला रूपमकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिले. एक धाव देखील जोडली जाईल. या एका धावेनं धावसंख्या बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू असेल अजिंक्यसाठी. पुन्हा एकदा कशा पद्धतीने समाचार घेतोय. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा डिक्लर झोनमध्ये टाकला चेंडू एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 4 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. रूपम याच्या अप्रतिम गोलंदाजी देखील मैदानावरती पाहायला मिळते. रूपमकडून एक नावाजलेला गोलंदाज आहे रूपम. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. थोडंसं खराब करू, परंतु कोणतंही नुकसान होत नाही. षटक संपते. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 5 या धावसंख्येवर. 15 धावांचं टार्गेट सेट केलेलं असताना 5 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे मैदानावरचा. 18 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज असेल. कशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल मैदानावरती. विशाल दुसरा षटक घेऊन आलोय आपल्या संघाकडून. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल अजिंक्यसाठी. कशा पद्धतीनं समाचार घेतोय यावेळेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टॅपच्या स्वरूपात खेळलेला फटका जो 2 धावेंसाठी जातो. या 2 धावेनं धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 7 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. अजिंक्यच्या बॅटमधून येतोय चौकार. पुन्हा एकदा 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल अजूसाठी. पंकज गुरव याच्याकडून, घातक भाई यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि यावेळेला नो चेंडू घोषित केला आहे. नो+1 अशा 2 धावा जोडल्या जातील. आणि या 2 धावेनं मला वाटतं कोटेश्वरी प्रतिष्ठान हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचे अभिनंदन.